राजपाल यादव चेक बाउन्सिंग प्रकरणामुळे सध्या चर्चेत असतानाच आता आणखी एक बॉलिवूड अभिनेता अडचणीत आलाय आणि तो आहे श्रेयस तळपदे। यावेळी प्रकरण थेट फसवणुकीचं आहे। उत्तर प्रदेशमधल्या मैनपुरी जिल्ह्यात भोगाव पोलीस स्टेशनमध्ये श्रेयस तळपदेसह एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तक्रारदाराचा आरोप असा आहे की श्रेयस तळपदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईतल्या एका बँक शाखेच्या माध्यमातून लोकांना मोठ्या नफ्याचं आमिष दाखवलं। पैसे गुंतवा आणि भरघोस परतावा मिळेल असं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळालेच नाहीत। लाखो रुपये अडकलेत। वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्यामुळे आता हे प्रकरण अखेर न्यायालयात गेलंय। न्यायालयानं पोलिसांना तपासाचे आदेश दिलेत आणि त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। सध्या पोलीस तपास करतायत की हा पैसा नेमका कुठून आला, कुठे गेला आणि मुंबईतली ती कथित बँक शाखा खरंच अस्तित्वात तरी आहे का। महत्त्वाचं म्हणजे श्रेयस तळपदेसाठी ही पहिलीच वेळ नाहीये। तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षीही लोणी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी घोटाळ्यात त्याचं नाव आलं होतं। तो त्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर होता। 2025 मध्ये बागपत पोलिसांनी 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणी FIR दाखल केली आणि नंतर CBIनं तब्बल 100 कोटींच्या घोटाळ्याचा तपास सुरू केला। आतापर्यंत श्रेयस तळपदेंनी या नव्या प्रकरणावरती कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये, पण पोलीस तपास सुरू असल्यामुळे बॉलिवूड स्टार्सच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत। या प्रकाराविषयी तुमचं मत कमेंट करून सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।